संत ज्ञानेश्वरांच्या पावनभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर धोक्याची घंटा, स्पीड ब्रेकरसाठी अनिलराव ताके आक्रमक। अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटा हे मोठ्या वर्दळीचे महत्त्वाचे ठिकाण असून नेवासा शहर हे नेवासा फाट्यापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेले तालुक्याचे मुख्यालय आहे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि भगवान मोहिनीराज महाराज यांच्या पावन तीर्थक्षेत्राकडे जाणारा हा प्रमुख मार्ग असल्याने या रस्त्यावर दररोज हजारो वाहने, भाविक तसेच नागरिकांची मोठी ये-जा असते। मात्र वाढत्या वाहतुकीच्या तुलनेत आवश्यक वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना अपुऱ्या असल्याने हा मार्ग नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे। नेवासा शहर हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने तालुक्यातील नागरिक न्यायालय, तहसील कार्यालय तसेच विविध शासकीय कामांसाठी या मार्गाने मोठ्या संख्येने ये-जा करतात। त्याचबरोबर नेवासा फाटा ते नेवासा शहर या सुमारे 5 किलोमीटरच्या मार्गावर अनेक हॉस्पिटल, दुकाने, शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक आस्थापना आहेत। त्यामुळे विद्यार्थी, महिला, लहान मुले, पादचारी, रुग्ण तसेच अबालवृद्धांची सतत वर्दळ असते। विशेषतः नळकांडे बुक डेपो, नजन हॉस्पिटल, स्पर्श हॉस्पिटल, दरंदले हॉस्पिटल, श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय, ज्ञानदीप शाळा आणि के-मार्ट परिसरात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असून भरधाव वाहनांमुळे विद्यार्थ्यांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। या मार्गावर वाहतुकीची कोंडी होण्याबरोबरच यापूर्वी अनेक वेळा छोटे मोठे अपघातही घडले आहेत। त्यामुळे संवेदनशील ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविणे, वाहतुकीचा वेग नियंत्रित करण्यासाठी सूचना फलक लावणे आणि आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरत आहे। या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजप नेते अनिलराव ताके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच नेवासा उपविभागीय अभियंता यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी केली आहे। मात्र अद्याप संबंधित विभागाकडून ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ताके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी आक्रमक भूमिका घेत अनिलराव ताके म्हणाले, संत ज्ञानेश्वरांच्या पावनभूमीकडे जाणाऱ्या या रस्त्यावर विद्यार्थी, महिला, वृद्ध आणि पादचाऱ्यांचा जीव धोक्यात असताना प्रशासन गप्प का आहे? एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का? प्रशासनाने अपघाताची वाट न पाहता तातडीने उपाययोजना कराव्यात। ताके पुढे म्हणाले, नळकांडे बुक डेपो, ज्ञानदीप शाळा, श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय आणि के-मार्ट परिसरात तातडीने स्कूल स्पीड ब्रेकर बसविण्यात यावेत। तसेच वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी स्पष्ट सूचना फलक आणि आवश्यक वाहतूक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात यावी। विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड आम्ही सहन करणार नाही। अपघात झाल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा अपघात होऊच नयेत यासाठी प्रशासनाने आजच उपाययोजना कराव्यात। नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन संबंधित विभागाने तातडीने मार्गाची पाहणी करून स्पीड ब्रेकर बसवावेत, अन्यथा शालेय विद्यार्थी, महिला, अबालवृद्ध आणि परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन संबंधित यंत्रणेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा भाजप नेते अनिलराव ताके यांनी दिला। नेवासा फाटा ते नेवासा शहर हा मार्ग धार्मिक, शैक्षणिक, व्यावसायिक आणि प्रशासकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असल्याने प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे। नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता लक्षात घेऊन संवेदनशील ठिकाणी तातडीने स्पीड ब्रेकर, वेगमर्यादा फलक, रस्ता सुरक्षा चिन्हे आणि इतर आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी कैलास बोर्डे, संतोष परदेशी, बापू सौदागर, ज्ञानेश्वर नवले, शादाब गुलाब पठाण व नागरिकांमधून होत आहे। आज नेवासा फाटा ते नेवासा मार्गावर स्पीड ब्रेकर नाहीये, तरी त्या संदर्भात आपण काय सांगणार? हे बघा, अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी नेवासा फाटा हे ठिकाण असून नेवासा फाटा नेवासा शहर हे 5 किलोमीटर अंतरावर आहे। या ठिकाणी तालुक्याचे ठिकाण आहे आणि त्याचप्रमाणे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व भगवान मोहिनीराज महाराजांचे पवित्र तीर्थक्षेत्र या ठिकाणी आहे। या ठिकाणी नेवासा फाटा मार्गे रोज हजारो वाहने व भाविक भक्त येत असतात। त्याचप्रमाणे नेवासा शहर हे तालुका मुख्यालय असल्याने या ठिकाणी तालुक्यातील जनता कोर्ट कचेरी असेल, तहसील असेल, या ठिकाणी विविध कामासाठी येत असतात। नेवासा फाटा ते नेवासा शहर या 5 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी अनेक हॉस्पिटल असेल, दुकाने असतील, शाळा असतील, महाविद्यालय असेल, या ठिकाणी जाण्यासाठी काय मोठी वर्दळ असते। या वर्दळीमुळे या मार्गावर वाहतुकीसाठी
मोठी कसरत करावी लागते. या मार्गावर वाहतुकीची कोंडी होईल. अनेक वेळा या ठिकाणी छोटे मोठे अपघात या ठिकाणी झाले आहेत. या मार्गावर वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी व पादचारी तसेच लहान मुले, विद्यार्थी, महिला यांना या ठिकाणी जाण्या येण्यासाठी या ठिकाणी मोठी कसरत करावी लागते. तर या ठिकाणी कायमस्वरूपी स्पीड ब्रेकर बसवण्याची गरजेची आहे. या मागणीसाठी मी स्वतः सामाजिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता असेल, न्यायसेवा विभागाचे उपअभियंता असेल, यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून मागणी केली आहे. परंतु अद्यापही संबंधित विभागाने या ठिकाणी दखल घेतली नाही. तरी या भागातील नागरिकांची मागणी लक्षात घेता लवकरच या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे. आणि या मागणीसाठी या भागातील सर्व नागरिक असतील, महिला, आबालवृद्ध, त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी असतील, या सर्वांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याची इशारा मी या पत्रकाद्वारे देतो. कोणत्या कोणत्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी आपण मागणी केलेली आहे? आपण नेवासा फाट्याहून साधारणतः नेवासा शहराकडे जाताना जो हे असेल साई कमान असेल, साई कमानीनंतर नळखंडे भू डेपो या समोर एक घेण्यात यावं. त्याचप्रमाणे नगरच्या पोप्यावर एक घेण्यात यावा. त्याचप्रमाणे केमाड, जे श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाजवळ केमाड म्हणून दुकान आहे, त्या आसपास ज्ञानदीप शाळेच्या जवळ एक स्पीड ब्रेकर घेण्यात यावं, अशा आपण यापूर्वी मागणी केली आहे. या मागणीला जर यश नाही मिळालं तर आम्ही या भागातील रहिवासी घेऊन लवकरच आंदोलन करू, अशी मागणी आहे. मी कैलास बोरलेकर बोर्डे नेवासा बुद्रुक. मी नेवासा शहर काँग्रेस तालुका उपाध्यक्ष. मला माझं एकच म्हणणं आहे की नेवासापासून तर नेवासा फाट्यापर्यंत स्पीड ब्रेकर टाकण्याची ठिकठिकाणी फारशी गरज आहे. कारण इथून जाणारे येणाऱ्या लोकांची ये जा जास्त असतील, त्यामुळे गाड्या चालणाऱ्या फुल गाड्या चालत असतात. कारण शाळकरी तिथं फाट्याजवळ आपलं ज्ञानोदय विद्यालय आहे, तिथं शाळेची मुलं वगैरे राहतात. येण्या जाण्याने गाडी जास्त स्पीड मध्ये असल्यामुळे ड्रायव्हरचा ताबा कधी कधी सुटतो. बऱ्याचदा ऍक्सिडेंट झाले आहे. तरी पण प्रामुख्याने संभाजीनगर, शिवाजीनगर व नळखंडे बुक डेपो या 3-4 ठिकाणी जास्त आवश्यकता आहे. आणि तुम्ही लवकरात लवकर एक स्पीड ब्रेकर करावे अशी आमची सर्व पक्षीय तर्फे मागणी आहे.